नमस्कार. आपण आज नवम स्थानाबद्दल बोलणार आहोत. कुंडलीतील नवम स्थान म्हणजे आपलं ते भाग्यस्थान असतं. भाग्य, धर्म आणि यशाचं स्थान म्हणून कुंडलीत नववं स्थानाला जास्त महत्व आहे. नवम स्थानाचा स्वामी जर नवमातच असेल, स्वग्रही असेल, उच्चीचा असेल, नीचीचा आहे का वक्री आहे हे द्वादश कुंडलीमध्ये एखाद्या स्वग्रहाची दशा अंतर्दशा चालू आहे, दशांश कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहे यावर जातकाचे भाग्य ठरते. तर नवम भावाचा स्वामी जर नवम भावातच असेल आणि जातकाचा भाग्यवान योग असतो, त्याच्या जीवनात कोणत्या समस्या येत नाहीत. त्या स्वामीचे रत्न विधीपूर्वक घातले तर वेगाने त्याची प्रगती होते. नवम भावाचा स्वामी जर षष्ठ भावात असेल तर जातकाला शत्रूपासून फायदा होतो. उच्चीचा असेल तर जातक कधीही कर्जदार होत नाही व त्याला शत्रू नसतात. अशा स्थितीत नवम ग्रहाचे रत्न धारण करू नये. नवम भावाचा स्वामी चतुर्थ भावात असेल तर तो उच्चीचा व मित्र राशीचा असेल तर त्या ग्रहाचे रत्न धारण केले तर भाग्यात वृद्धीच होते. समाजात समाज कार्यात यश प्राप्त होते आणि जातकाने आईचा अनादर कधीही करू नये. नवम भावाचा स्वामी जर 11व्या भावात असेल आणि 11व्या भावाचा स्वामी जर नवम भावात असेल तर हा परिवर्तन योग, भला धनाढ्य योग होतो. नवम भावाचा स्वामी दुसऱ्या घरात असेल, 5व्या घरात असेल तरी सुद्धा भाग्येश धनाढ्य योग होतो आणि त्या आयुष्यात जन्मजातच तो धनाढ्य असतो. आपण आपल्या कुंडलीत नवम भावाचा स्वामी 11 लग्न दुसऱ्या घरात, चौथ्या, 5व्या घरात, 6व्या घरात असेल तर आपण धनाचे लग्नाचे योग आपल्या कुंडलीत तयार झालेले असतात. आणि नवमाचा स्वामी लग्नात असेल, लग्नेश नवमात असेल तर हा तर महाधनाचे योग योग तयार होतो. मग आपण कुंडली नवमेशाचा स्वामी कोणत्या घरात आहे आणि तो उच्चीच आहे का नीचीच आहे, त्याचे रत्न कसे धारण करायचे या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे. नवमाचा स्वामी जर नीचीचा असेल तर त्याचे कधीही त्या वस्तूचे दान करू नये, किंवा नवमाचा उच्चीचा असेल तर मात्र त्याच्या सोयीचे दान करू नये. नीचीचा असेल तर त्याच्या दान करावे, त्याचे रत्न वापरावे, खडा वापरावा. म्हणजे धने स्वामी नवमात असेल तरी हा महाधनी योग तयार होतो आपल्या कुंडलीत. ही अशी आहे आपल्या भाग्यस्थान म्हणजे नवम स्थानाची कुंडलीची स्थिती. तर आपण आपली कुंडली उघडून पाहू शकता आपल्या कुंडलीत नवमेश कोणत्या घरात आहे, आपण जन्मताच भाग्यवान आहे किंवा नाही, किंवा भाग्येश नीचीचा आहे उच्चीचा आहे, त्याचं दान काय द्यायचं आहे, कोणतं रत्न वापरायचं आहे हे आपल्या कुंडलीवरून आपल्याला समजू शकते. सो अशा प्रकारे आपण पाहिलं की भाग्यस्थान आणि विविध घरांचे कनेक्शन कसे आहे आणि त्यावरून तुम्ही भाग्यशाली आहात की नाही, किंवा तुम्हाला तुमचं भाग्य कसं आहे हे माहीत करून घेण्यासाठी हा व्हिडिओ खूप गरजेचा आणि उपयोगी आहे. सो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा. थँक्यू.